किती वेळ झालं, 10 मिनिटं झालं पाऊस चालतोय आणि आरती चालते छत्रीत आणि मी चालतोय असा. म्हणलं मला छत्री दे, पण छत्री काय दे नाही. तिचं चाललं एक तुझ्या छत्रीमध्ये चालायचं. नवरा भिजला तर भिजला, भिजू द्या पावसात, काय बंद नाही. पण स्वतः बघा सेफमध्ये किती चालले, हे बघा आहे का. असं आहे. हां, पहिली नवरा बायको आठवा कधीच्या काळातली, आठवतं का पहिली जुनी नवरा बायको. म्हणजे इतका जीव होता. आताच काय खरं नाही राहिलं, आताच सगळं बिघडलंय वातावरण. हे बघा इकडे, हे बघा. आणि दाखवायचं कॅमेऱ्यात म्हटलं तर लाजायला लागली. असं आहे का कुठल्या नवरा बायको. काय करणार आता, आले या भोगाशी. म्हणजे दिवस काढायची वेळ आली, तशीच बळद ढकलायची. पाऊस चालतोय इतक्या दिवसानंतर, एक तर पाऊस चालू झालाय. आणि पाऊस कुठला नसता आला, 5 मिनिटं बुरबुर बुरबुर बुरबुर, तेवढ्याने भिजायला लागली. जणू का कोंब लागली यायला शहराला. काय गप्प बसा, हे बघा. कोण म्हणलं लेडीची छत्री. काय लेडीची छत्री म्हणजे काय, आम्हाला काय नको वाटते का भिज, आम्ही भिजणार. हाऊस आहे का भिजायची. भिजल्यावर एक तर पुन्हा काय होतंय, केसात पाणी राहतं, सर्दी होते, कुठं काय होतंय. एक तर आपल्या सर्दी होत नाही मुळात, पण झालीच तर मग ऐकत नाही. पण कसं आहे मित्रांनो वातावरण, नवरा बायको असं फिरायला यायचा कधीतरी मस्त वाटतं. कधी कधी बायको बरोबर चालायला किती मजा येते. पण बायकोला बी चालायला इंटरेस्ट पाहिजे, नाही तर तुम्ही नुसतं बळच म्हणायचं चला 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 चला. ते अतुल काढते व्हिडिओ आणि त्या अतुल बायको बरोबर व्हिडिओ काढतोय, चालताना व्हिडिओ काढतोय म्हणून आपण बी बळच बायकोला ना. बायकोला बी इंटरेस्ट पाहिजे मुळात. तर आता आरतीला हा इंटरेस्ट कुठे गेली हे बघा, पण तोंड दाखवे नाही. लाज आली का काय काय माहिती. रील स्टार आहे ती बी, पण काल लाज आली कोणाला माहिती आहे. म्हणल्या सर ह्या व्हिडिओमध्ये नको यायला. चालायचंच मित्रांनो, हसून खेळून चाललंय आपलं. फ्रेश वाटतं, फ्रेश एकदम. चाललं ना शहराला, चाललं की एकदम इतकं भारी वाटतं की शहरातलं सगळं म्हणजे तुमचा घाम निघला पाहिजे, घाम. आता हवा इतकी सुटली बोंबाला, घाम कधी आमचा निघायचा. सगळ्यात महत्त्वाचा घाम नाही निघायचा. मित्रांनो रस्त्याचं काम चाललंय, तुम्हाला सांगतो इतकं जोरात काम चालू आहे. आता हा जो रस्ता दाखवतोय ना तुम्हाला, हा रस्ता जाणार आहे मोरगाव रोडनं मिळणार. मोरगाव जे मेडिकल कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज म्हणजे महिला हॉस्पिटलच्या तिथून जो मोठा रस्ता आहे त्या रस्त्याला हा रस्ता मिळणार आहे. आणि इथं रेल्वेचा जो भोगदा आहे, त्या भोगद्यातनं तिथून एक भुयार मोठं काढायचं आहे. म्हणजे तिथं पण भोगदा बनवायचा मोठा, आणि पुढे जाऊन ते मेडिकल कॉलेजला मिळणार आहे. हाच रस्ता पुढे इकडं मोरगावच्या रोडला मिळणार आहे. एवढं मोठं रस्त्याचं काम चाललंय बघा. परत एकदा पाऊस चालू झाला, परत एकदा छत्रीत एकटीच घुसली. आता लांब आलो परत 2 किलोमीटर पुढं. 2 किलोमीटर पुढे येऊन सुद्धा बायको छत्री दे नाही, एकटीच चालते. ती आहे बुटकी एवढं. काय होतंय गोळ सगळा, गोळ काय होतंय ते आपल्याला असं वाकत चालवतं, असं त्याच्यामध्ये असं वाकत. त्याच्यामुळे न चाललेलं बरं. त्यामुळे बुटक्या बायकाचा एक घोटाळा हे होतं. एक उंच बायका असलेलं परवडतं आपल्या लेवलच्या. कुठं आणायच्या उंच लेवलच्या बायका. आता केलं ही सांभाळायचं. तुम्हाला सांगतो काय होतं माहिती आहे का, बुटकी बायका असल्या ना घरात की लय ताप होतं. आम्ही उंच म्हणजे उंच बघ ना, आता इथंच बघ ना उंची बघ कुठल्या कुठं. काय आधीच करायची, सँडल घरून घरात आली. म्हणजे काय होतं, काय बी घरात वरचं काय काढायचं असलं हो हाताला येणार झालं. म्हणजे बसलेलं माणूस 4-4 वेळा उठतो हो. अरे दिवसात ओ सकाळचं ना ओ सारखं. म्हणजे उंच बघून आम्हाला केलंय म्हणते लग्न लावले कशासाठी, आपली उंची बुटके म्हणजे घरातली सगळी कामं उंच हातानं करता येईल. काय सगळा घोटाळा झालाय. जरा थोडं हायटेड बघून बायका करा. सगळ्यात महत्वाचं आहे ती सांगायचं तात्पर्य. आता पण बघा कमालच केली कडे आता तर बायकोनं. आता मग ती आता बायको बदला मया करायला पाहिजे की मया. कडकडा बोट मोडली हो, बोट सुद्धा कडकड मोडली.
आता असं का मित्रांनो, काय यार बायको माया बी करते बरं खरंच, पण कुठल्या बायकोला आवडणार आहे दुसरी बायकोला, पण नाही तसला विषय नको आपल्याला. दुसऱ्या बायकाचं काय बनवणं नको. एक हाईच लोणनं सांभाळलं ना, हेनच माणूस घाम्याला ही झालाय, घाम्या घुम झालाय. कुठं दुसरी बायको काय करता चाललंय आपल्या विषय सुखीचा संसार. भानगडीत काय पडू नका कुठं असल्या भानगडे दुसऱ्या बायकोच्या. आता 10 पाय भरायला चालतोय ना जरा. ही आरती असली ना, हे हळूहळू चालते त्या पिंगळासारखं, पेंग्विन पक्षासारखं हळूहळू हळूहळू हळूहळू. ती म्हणते आम्ही आदू पेशंट आहेत. आदू पेशंट कसला, आता आदू पेशंट असतो काय म्हणते. चाललं पाहिजे, शरीरातनं घाम निघला पाहिजे, आणि चाललं ना इतकं भारी वाटतंय ना. हे चला छत्री दे, पाऊस चांगला जोरात चालले बघ थोडं येऊ दे. पण ते काय होते, छत्रीत लय वाकावं लागतंय, आणि वाकण्यामुळं काय होतंय बरं, छत्रीत चालायचं मग सोपं नाही. आता काय करावं लागेल, छत्रीत चालायचं म्हणजे मित्रांनो हे बघा, असं असं चालावं लागेल मला, असं वाकून असं. आता कसं जोडायचं तुम्ही सांगा, छत्रीत जर असं चाललं तर काय करामतच आहे सगळी. हसतेच माणसं. ही आहे बुटकं, ही चलते असं, हे बघा उंची बघा केवढे आहे का. मला असं चालावं लागेल वाकडं होऊन, कंबर का घायला येईल. हां काय कुठला नवस व मित्रांनो, बायकोला असलं काय सांगत जाऊ नका. कुठं मी कुठल्या तरी देवाला असंच बोललो होतो. पहिल्यांदाच बायको बघायला गेलो मित्रांनो, आणि मुलगी ही सुंदर दिसली, मेकअप बिकअप करून बसली होती, आणि मी राहतो तो उरुळ कांचनला. तिथं आल्यावर समजलं, म्हणलं बायको तर लय चांगली दिसते. त्या देवी तिथं होती, त्या देवीपाशी गेलो, म्हटलं देवा हीच न बायको मला मिळू दे. तिचं बांधकाम चालू होतं मंदिराचं, तुला 500 रुपये देईन दक्षिणा मंदिरासाठी. खरंच काय लग्न जमलं, 500 रुपये दिलं मी देवीचं तिथं दक्षिणा. ही सांगून असलं, पण म्हणजे रिअल सांगतो तुम्हाला, आल्या नशिबाने मिळाले. आता चलती का नाम गाडी, चलती का नाम गाडी, चलती का नाम गाडी. 900 करून बोलवून घेतले. हां म्हणजे तिचं म्हणा की नवस केला त्या देवाला, आणि मला तुम्ही पदरात पाडून घेतले, तर सांभाळा. चालली गाडी टुकू 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 टुकू.